भारतीय शेती आता हळूहळू पारंपरिक पद्धतीपासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. फुलशेती ही त्या आधुनिक पद्धतींपैकी एक आहे. यामध्ये जरबेरा या फुलाची शेती अत्यंत यशस्वी ठरत आहे. आज आपण याच जरबेरा फुलशेतीबद्दल कर्नाटक राज्यातील ICARचे सायंटिस्ट असलेले डॉक्टर अश्वथ यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर अश्वथ सांगतात की सध्या फुलांच्या शेतीला प्रचंड मागणी आहे. आपल्या देशातून इतर देशांना फुले निर्यात होत असून जरबेरा, कार्नेशन, अँथुरियन यासारखी फुले सतत मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या शेतकरी जरबेरा फुलशेतीकडे वळत आहेत. जरबेरासाठी उष्ण व समशीतोष्ण हवामान उपयुक्त असते. तापमान 20 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान असावी. यासाठी हलकी ते मध्यम कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि pH 6 ते 7.5 दरम्यान असलेली जमीन उपयुक्त ठरते. जरबेरा शेती ग्रीन हाऊसमध्ये केल्यास उत्तम उत्पादन मिळत असल्याचं ते सांगतात. जरबेराची लागवड रोपांद्वारे केली जाते. यासाठी रोपांमधील अंतर 30 बाय 30 सेंटीमीटर इतकं असावं. या शेतीसाठी शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करतात. कीड व रोगांपासून संरक्षणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास फायद्याचा ठरतो. जरबेराची काढणी 60 दिवसांनी सुरू होते, परंतु 90 दिवसानंतर काढणी करणे झाडाच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्याचबरोबर योग्य निगा राखल्यास एकच झाड 3 ते 5 वर्षापर्यंत टिकू शकते असं ते सांगतात. काढणीनंतर या फुलांना प्री कूलिंग, ग्रेडिंग, बंचिंग आणि पॅकिंग करून निर्यात केली जाते. जरबेरा फुलांना स्थानिक तसेच महानगरातील फुल बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी यातून चांगलं उत्पन्न मिळू शकते असं डॉक्टर अश्वथ सांगतात. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या या जरबेरा शेतीबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.